नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर माइंड ट्रिक्स मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा प्रश्न पहा, 2024 या वर्षाची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिके सारखी असेल? तर बघा, अशा वेळेला काय करायचं, वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला 4 ने भागायचं, बाकी किती उरते ते पाहायचं। बघा, 4 × 1 = 4, 4 × 7 = 24, बाकी या ठिकाणी काय उरलेली आहे, 0 उरलेली आहे। भाग 6चा गेला पण बाकी 0 उरली। बाकी जर 0 उरत असेल तर वर्ष हे 28 वर्षांनी कॅलेंडर हे रिपीट होत असतं। बाकी जर 1 उरत असेल तर कॅलेंडर हे 6 वर्षांनी रिपीट होत असतं। आणि बाकी जर 2 आणि 3 उरत असेल तर कॅलेंडर हे 11 वर्षांनी रिपीट होत असतं। इथं बाकी आपल्याला 0 उरलेले आहे, म्हणून 2024 या वर्षानंतर 28 वर्षांनी कॅलेंडर रिपीट होईल। म्हणजेच 2052 या वर्षी 2024 ला असणारे जे कॅलेंडर आहे ते असेल। आता या ठिकाणी तुम्ही या संकल्पनेने हा पुढचा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। आपल्याला जर याची डिटेल संकल्पना जर समजून घ्यायची असेल तर बायोमध्ये आमच्या ॲपची आणि यूट्यूबची लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। धन्यवाद।